संविधान हे बाबासाहेबांचं आहे, मोदीजीने सांगितले आणि आपण सगळे म्हणतो की जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा। आता मुख्यमंत्री येणार आहेत काही वेळाने आणि आम्ही खूप एक्साइटेड आहेत की आज आपण त्यांना भेटूया, कसं होईल काय काय होईल। तर चला त्यांची वाट बघत आहोत। आमचा मित्र लखन, तुषार, धन्यवाद साहेब। आज काय आणि आमचं सगळं कॉलेज अतिशय मार्मिक शब्दात साहेबांनी मतदान करावं अशा पद्धतीचं ही सगळी तयारी झाली आहे। मुख्यमंत्र्यांचं स्वागत वगैरे करण्यासाठी अध्यक्ष सन्माननीय निवास बाबू विनंती करतो। आज गेल्यानंतर उद्या गेल्यानंतर आपली शेजारी पाजारी त्यांना मतदानाला कसं आणता येईल अशा प्रकारात ज्या ठिकाणी ते लोक बेडवर आहेत, अजून तरी मुख्यमंत्री आलेले नाहीये, बट थोड्याच वेळात येतील। आपण त्यांची वाट बघतोय। लेट्स सी कधी येतील केव्हा येतील। पूर्ण तयारी झाली, पूर्ण पोलीसवाले वगैरे सगळे ऑफिसर वगैरे थांबले तिथं। तयारी अशी आज अचानकच भेट होती, तो सर्व कॉलेज वगैरे शांत आहे। वाळवा तालुका अध्यक्ष आदरणीय खुबाली साहेब, ईश्वरपूर नगरीचे युवा नेते, या शहराच्या माजी महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय तर मुख्यमंत्री साहेब येण्याच्या आधी इथं काही भाषण वगैरे चालू आहे, जे की नॉर्मल इन्फॉर्मेशन वगैरे देतात, निवडणुकांबद्दल वगैरे माहिती देतात ते, तर ते सगळं चालू आहे। मुख्यमंत्री जे आलेले नाही आहेत, कधी येणार आहेत काय माहिती, पाहायला लागेल। तर आता जवळ आले तर वाटतं मुख्यमंत्रीजी आणि आता थोड्याच वेळात आमच्या कॉलेजमध्ये येतील। तर सगळी तयारी वगैरे झाली आहे, त्यांची स्वागताची वगैरे पूर्ण तयारी झाली आहे, सगळेजण खूप तयारीत आहेत। मला काही हे गणित कळणार त्यांनीच मला समजावून सांगितलं, म्हणजे 2014 कॅमेरा क्वालिटी खूप खराब येते कारण रात्रीचा टाइम आहे, तर सांभाळून घ्या। आणि आज नवीन काहीतरी बघायला भेटेल आय थिंक सो। आणि आम्हाला पण खूप म्हणजे आम्ही पण पहिल्यांदाच कोणाला तरी असं बघतोय की कोणते तरी नेते येतात, ते पण आपले मुख्यमंत्री, पंतप्रधान यांपैकी एखादे नाही का। तर आणि ते पण एकनाथ शिंदे, आम्ही पण शिंदे, जरा भेटायची एक्साइटमेंट थोडी जास्त आहे। तर बघूया, अजून थोडीशी वाट बघावी लागेल, काय माहिती किती वेळ लागेल। त्यांचा अचानकच दौरा ठरला, त्यामुळे आज अचानकच त्यांची भेट आहे आणि ते सर्व निवडणुकीबाबत वगैरे सगळे इन्फॉर्मेशन देण्यासाठी येतात। निवडणुका पण येतात ते आणि इथं पण आमचे निशिकांत असतात, त्यांचं पण हेच आहे आणि कॉलेजमध्ये येतात, ते विशेष आहे। आता इंतजार की घडी खत्म हो चुकी आहे आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे इथे आलेलेच आहेत, म्हणजे येतच आहेत, अजून गेटवरती आहेत। बघू, यायला थोडा टाईम लागेल। 23 गाड्या, सिक्युरिटी वगैरे सगळं तर बघूया आता कसं आहे ते। लेट्स सी। हा ना, स्वागतासाठी खूप जास्त लोक जमा झाले, सगळे राजनेते, सगळे इथले पॉलिटिक्स मध्ये। तर आले मुख्यमंत्रीजी, लेट्स मेक अन व्हिडिओ। आणि सिक्युरिटी आली आहे समोर। मुख्यमंत्री यांचं स्वागत प्रकाश शिक्षण संकुलामध्ये। आज या ठिकाणी संवाद मिळावा। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। फायनली सगळे संपले, आता आले, आता बघूया सगळे मुलं आता वगैरे करतात ते, बघू शेवटी समोरच यायचंय। इथं स्टेज वगैरे बघू, इथं सगळ्या पोलीस गाड्या आणि सगळेजण एकदम तयार आहेत, सिक्युरिटी सोबत आलं। तरी आज इथं कोणाला माहीत नव्हतं आज येणार आहेत म्हणून, त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे, बट तरी खूप जण काफी एक्सायटेड आहेत। सगळे हॉस्टेलमधून वगैरे सगळेजण खाली आले आणि सगळेजण भेटणार, टॅक्यांचं वगैरे स्वागत केलं एकदम। वगैरे झाला वाटतं आता सगळे मुख्यमंत्री वगैरे समोर येत आहेत। लेट्स सी।
दिसले किमान झूम कर. तर दादासोबत मुख्यमंत्रीजी इथं आलेत. प्रकाश संकुटाला आपल्या राज्याचे एक संवेदनशील असतात. त्यांचे दौरे सुरू आहेत. साहेबांना मी मगाशी आहे तर मुंबईमध्ये जाऊन आता प्रवेश आहे. इथून अजून 2 भेटी करून विमानानं जाऊन नवीन प्रवेश ते घेणार आहेत. मला प्रश्न पडला, साहेबांना एवढी ऊर्जा कुठून येते? तर त्यांनी मला सांगितले की माझी ऊर्जा ही जी मला लोक भेटायला येतात, माणसं भेटायला येतात, तीच माझी ऊर्जा आहे. ऊर्जावान मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांना ज्यांनी सातत्याने या महाराष्ट्राला सामान्य एखादी व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकतो हे या तालुक्याला स्वप्नवत असं आहे. हे स्वप्न ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला खरं वाटतं असं हे व्यक्तिमत्व मी साहेबांचं या संकुलामध्ये आपल्या महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, बूथचे सगळे कार्यकर्ते, बूथ प्रमुखापासून वॉरियर्सपर्यंत तुमच्याशी संवाद साधायला धैर्यशील मानेदादांच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे 7 तारखेला मतदान आहे त्या धनुष्यबाण बाणासमोरील बटन दाबून दादांना संसदेमध्ये पाठवण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी मनापासून साहेबांचं स्वागत करतो आणि डायरेक्ट साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं, संवाद साधावा अशी विनंती करतो. शिवसेनेचा वारा अबकी बार दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे. जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय. सगळ्यांना म्हणजे मी आलो होतो इकडे दौऱ्यावर. निशिकांत दादा म्हणाले आपल्या संस्थेला भेट द्यायची आणि इथे तुमची बैठकही होती. मी त्यांना सांगत होतो आमच्याही लोकांना की आपण मेळावे घेतो तो ते तर आवश्यक आहे म्हणजे वातावरण निर्मितीसाठी, पण सगळ्यात आवश्यक जे आहे हे बूथ लेवलचे कार्यकर्ते, बूथ लेवलला काम करणारे. मोदीजी काय म्हणतात, बूथ जिंका, बूथ लेवलला काम करा. खरं म्हणजे तुमचंच काम. 50 प्रमुख पण आहात ना, आणि 1 बूथ 30, पहिला 10 होता आता 30. 1 बूथ 30 युथ म्हणजे काय काय ठेवलं एवढं पार पिंजून काढणार तुम्ही. म्हणजे तुम्ही 1 to 1 आणि मॅन टू मॅन अशा प्रकारचं काम होतं. आणि खरंच असंच काम केलं पाहिजे. कुठलीही निवडणूक कोणी समोर आला तरी हे असं जर काम केलं तर आपल्याला कोणी हरवू शकणार नाही, कोणी हरवू शकणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि ही निवडणूक जी आहे ही फक्त धैर्यशील मानेची नाही आहे, हात कणंगलेची नाही. ही आपली देशाची निवडणूक आहे, देशाच्या विकासाची आहे, देशाच्या प्रगतीची आहे आणि देशाचा नेता निवडण्याची आहे. त्यामुळे आपला नेता कोण आहे? नरेंद्र मोदीजी. आणि म्हणून मोदीजींना पुन्हा एकदा म्हणजे फिर एक बार म्हणतो ना आपण, फिर एक बार मोदी सरकार, अब की बार अब की बार आणि फिर एक बार मोदी सरकार आणि फिर एक बार धैर्यशील खासदार. 400 मध्ये आपण पाहिजे तिकडं हात वर करायला, मोदींच्या पाठीशी उभं राहायला, बरोबर ना? त्यामुळे जास्त काय तुम्हाला बोलत नाही, तुमचं काम चालू ठेवा. समोरचे जी इंडिया अलायन्स आहे
आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. ती महाविकास आघाडी म्हणजे महाबिघाडी आहे. ते आपल्याला इथं लोकांना संभ्रम तयार करतात. कारण आपलं विकासाची कामं पण दिशाभूल करण्यासाठी, लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी मग ते सांगतात संविधान बदलणार, मग अमकं होणार. संविधान हे बाबासाहेबांचं आहे, मोदीजीने सांगितले. आणि आपण सगळे म्हणतो की जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा. त्यामुळे हे सगळं दिशाभूल करतात. आणि म्हणून आपल्या लोकांनी पण ते जे सांगतात त्या बाबतीत आपल्या लोकांनी समजवायला पाहिजे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विरोधी काँग्रेस आहे. काँग्रेसनेच बाबासाहेबांना पाडलं होतं. आणि बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, या घरापासून सावधान. आमचे बाळासाहेब ठाकरे पण म्हणायचे या घरापासून सावधान, काँग्रेस पासून सावधान. माझी काँग्रेस होऊ देणार नाही, काँग्रेस व्हायला लागली तर दुकान बंद करेल. पण उबाटाने काय केलं? आता त्यांनी उलट केलंय तर त्यांना सुलट करतील लोक. आणि म्हणून त्यांना खांद्यावर घेतलंय, डोक्यावर बसवलंय. आता मी काय त्याच्यात जास्त जात नाही. आपण तुम्हाला एकच सांगतो, मी सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे, तुमच्यातलाच आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, जमिनीवरचा मी कार्यकर्ता. मी आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. काल कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि 2 वर्षापूर्वी या राज्यामध्ये जे काही बाळासाहेबांचे विचार, आपली वैचारिक भूमिका, शिवसेना भाजपाची आयडिओलॉजी, हे सगळं जेव्हा विचार आणि त्यांना मूठमाती द्यायला सुरू झाली त्यावेळेस मग बाळासाहेबांचा शिवसैनिक जागृत झाला. आणि कोणालाही अशक्य वाटणारं धाडस आपण केलं, सरकार पलटवून टाकलं, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं. हा एक इतिहास आहे. हा इतिहास आहे. राज्यातले देशातले जगभराने याची नोंद घेतलेली आहे. आणि म्हणून आपण सर्वसामान्यांसाठीच काम करतोय. एवढंच आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्याचं आहे, कष्टकऱ्याचं आहे, कामगारांचं आहे, तरुणांचं आहे, युवकांचा, युवतींचा आहे आणि आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. आपण सगळे बूथ प्रमुख जे आहात, तुमचं काम महत्वाचं आहे. आणि मतदानाच्या दिवशी कडक ऊन आहे. मतदान जास्तीत जास्त आपण करून घेतलं पाहिजे. मतदारांना जास्तीत जास्त खाली उतरवलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या विकासाला हे मत जाणार आहे. धैर्यशीलला मत म्हणजे थेट मोदीजींना जाणार, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदीजींना मत, आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा मी सर्व बूथ प्रमुख आणि कोण वारियर सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ही निवडणूक तुमच्या भरोशावरच धैर्यशील जिंकणार आहे, एवढंच आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि निशिकांत दादा आपल्यालाही शुभेच्छा. आपण मला इकडे आणलं, या सगळ्यांना भेटता आलं, मला तुमचं काम पाहता पडतात रे. बाय. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री साहेब भेटले. खूप भारी वाटलं. खूप जास्त मजा आली ॲक्च्युली. आणि त्यांना असं त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढायला खूप जास्त मजा आली.
आजचा व्लॉग काफी खूप जास्त इंटरेस्टिंग झाला आणि मला पण वाटलं नव्हतं की एवढं भारी वाटेल असं नाही का, मुख्यमंत्र्यांना वगैरे पहिल्यांदा बघितलं मी लाईफमध्ये. आणि तसे ते कॅमेऱ्यात वगैरे दिसतात तसे ते रिॲलिटीमध्ये नाही, छान दिसतं त्यापेक्षा जरा. सो आज खरंच भारी वाटते. आणि तो खूप जास्त सिक्युरिटी होती, खूप जास्त सिक्युरिटीच्या गाड्या, पोलीस गाड्या वगैरे आल्या. त्यांसाठी तयारी एवढा वेळ झाला, आम्ही वाट बघत होतो. पूर्ण गर्दी भरली होती, पूर्ण कॉलेज. हे आमचं प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. सगळे स्टुडंट आज चक्क पूर्ण हॉस्टेल वगैरे पूर्ण खाली आलं होतं. सगळ्यांना खाली बोलवलं होतं कारण की आज मुख्यमंत्री जे येणार होते आणि त्यांना भेटून एक पॉझिटिव्ह एनर्जी आली. खूप छान वाटलं ॲक्च्युली. आणि ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि आज मी पहिल्यांदा बघितलं आहे ते पण एकदम फ्रंटनी असं समोरून. खूप भारी वाटलं, खूप मस्त वाटलं ॲक्च्युली. आणि येस, तुम्ही मला ओळखत असाल, मी तेजस शिंदे, MBBS फर्स्ट इयर स्टुडंट, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून. तर आजचा हा व्लॉग मी इथं एंड करतो. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच गाईज, बाय.